नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि 1 डिसेंबर 2024ला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये बेसिकली हाऊ टू स्कोर 120+ आणि शेवटचे जे काही 40-45 दिवस राहिलेत त्याचं प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट त्यामधून काढता येईल या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट की आतापर्यंत आपण असं कधीच बोलत नव्हतो की 120+ काय असतील किंवा 140+ कशा पडतील वगैरे. फक्त हे काय की जे थंबनेल वगैरे जे असतात तर तिथं युट्यूबला पब्लिक अट्रॅक्ट करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. ऍक्च्युली पेपरच्या डिफिकल्टीवर खूप सारं डिपेंड असतं. कधी कधी मेरिट 100ही लागू शकतं, मेरिट 130ही लागू शकतं, मेरिट कितीही लागू शकतं, 105, 110. त्याला काही पेपरच्या डिफिकल्टीवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळं आतापासूनच ठरवणं की 120+ वगैरे पडतील हे थोडंसं मला तेवढंसं उचित वाटत नाही. पण ठीक आहे, असो, काही हरकत नाही. एक साधारण आपण 2022 आणि 2023 या प्रिलिम्सचे पेपर जर बघितले तर त्या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला 120+ मार्क कसे घेता येतील एक बेसिक ठोकताळा आपण बघूया. म्हणजे जनरली याच्यामध्ये काय की थोडंफार 19-20 किंवा थोडं -+ होऊ शकतं. पण साधारण एक सिंपल कॅल्क्युलेशन जरी आपण केले आणि 120+चं टार्गेट आपण ठेवलं म्हणजे नेट 60 किंवा 61 क्वेश्चन्स आपल्याला जर बरोबर आणायचे असतील 200 पैकी मार्क आणि 100 पैकी प्रश्न, तर त्याच्यामध्ये बघा कसं करता येईल आपल्याला. सायन्स बऱ्यापैकी लोकांना हा अवघड जाणारा विषय आहे, जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान. तर त्यामध्ये आउट ऑफ 20 खूप लोकांना 10 पण पडत नाहीत. त्यामुळे आपण एक साधारण पकडूया की तिथं आपल्याला 8 ते 10 मार्क, 8 ते 10 प्रश्न आपले बरोबर येत आहेत. मी नेट प्रश्नांबद्दल बोलतोय की आपण 9 पकडूया साधारण. सायन्सला आपण 9 पकडले. पॉलिटीला साधारण एक 10 प्रश्न हमखास कोणाचे जे लोक पास होण्याच्या लेवलला असतात त्यांचे येतातच. पॉलिटीचे आपण 10 प्रश्न बघूया. इकॉनॉमीचे मिनिमम 10 प्रश्न आपण बघूया. जिओग्राफीचे आजकाल 23च्या पद्धतीनं जर जिओग्राफी आला तर ते थोडंसं अवघड जातं. पर्टिक्युलरली एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या केसमध्ये आपण फक्त 8च पकडूया. हिस्ट्रीमध्ये बघूया आपण की बऱ्याच वेळेला काय होतं की 2-3 प्रश्न, 3-4 प्रश्न अवघड येतात. नेट आपण 10 पकडूया. एन्व्हायरमेंटमध्ये 5 पैकी साधारण एक 3 तर जवळपास सगळ्यांचे बरोबर येतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण सिंपल जर बघितलं एक डेफिनेशन वाला असतो. एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला पोल्युशन रिलेटेड काही विचारलं असतं. 1-2 प्रश्न तुमचे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, नॅशनल पार्क काय कुठे आहे, कुठला स्पीसीज कशाचे रिलेटेड आहे या अनुषंगाने असतं. आणि एखादा अचानक भयानक अमेझॉन गांधी सारखा करंट रिलेटेड किंवा कोट प्रोटोकॉल किंवा जे कन्व्हेन्शन वगैरे त्याच्या रिलेटेडचा पण एखादा येऊन जातो. आपण मिनिमम एक 3 प्रश्न पकडूया. आणि करंटला साधारण एक 10 मार्क, 10 प्रश्न आउट ऑफ 15 ऑलमोस्ट सगळ्यांचे बरोबर येतात ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे. एवढं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी आपले नेट 60 प्रश्न जे ते बरोबर येतात. 120 पडायला काही हरकत नाही, बरोबर आहे. पण याच्याही पलीकडे काय होतं कधी कधी की आपण जेव्हा असे कॅल्क्युलेशन करून जातो अचानक भयानक समजा कधी इकॉनॉमी फार कन्सेप्च्युअल आला, डायनामिक क्वेश्चन्स आले, पॉलिटीमध्ये एकदम चित्रविचित्र 17ला वगैरे इटलीचं कॉन्स्टिट्यूशन कम्पॅरिझन केलं तशा पद्धतीने अजून 2-3 प्रश्न आले तर हे सगळे कॅल्क्युलेशन बिघडतात. मग त्या केसमध्ये आपल्याला एक सेव्हियर म्हणून किंवा आपल्याला एक बफर म्हणून किंवा आपल्याला काय म्हणता येईल त्याला मी जो शब्द दिला होता की परीक्षेच्या प्रवासातील शिदोरी, राईट लॉजिकल अप्रोच किंवा ठोकताळे याची 100% मदत होऊ शकते. नाही म्हटलं तरी 2-3 प्रश्न, 4-5 प्रश्नांना तरी होऊ शकते. ठीक आहे, आपण आता याच्याकडे बघूया की येणारे 40 दिवस. आता एक 40 दिवस मी कसे कॅल्क्युलेट केलेत तर साधारण 1 डिसेंबर जेव्हा परीक्षा आहे असं आपण कन्सिडर करतो तेव्हा 1 डिसेंबर पर्यंतचा प्लॅन कधीच नाही बनवायचा. अर्थातच आता यावेळेस दिवाळी पण आहे, त्यामुळं दिवाळीचे एक 4-5 दिवस म्हणा किंवा शेवटी काय होते की थोड्याफार गोष्टी काहीतरी होतात. कधीतरी एखाद दिवस डोकं दुखतं, एखाद दिवस अभ्यासाचा मूड राहत नाही, कोणीतरी अचानक भयानक मित्र मैत्रीण येतो, आपला तो दिवस निघून जातो. त्यामुळे रिसेस म्हणून एक 5 दिवस तरी आपण मिनिमम ठेवले पाहिजे. तर आपण टार्गेट करताना 17 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर अशा पद्धतीनं प्लॅन बनवत आहोत की जेणेकरून 4-5 दिवस, 2-3 दिवस मागे पुढे झाले तरी त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेक्झिबिलिटी राहील. तर साधारण आपण जर असा विचार केला की आपल्याकडं 40 दिवस आहेत तर 40 दिवसाला आपण 2 फेजमध्ये डिवाइड करू शकतो. पहिली फेज जी आहे, याची जी पीडीएफ आहे ना सगळी डिटेलमध्ये मी ऑलरेडी आपलं जे चॅनल आहे एमपीएससी मेड सिंपल पूर्वीचं आणि आताचं एमपीएससी एक्झाम मंत्रा या टेलिग्राम चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर साधारण 2 फेजमध्ये 30 दिवस आणि 10 दिवस आपण एक डिवाइड करूया. तर 30 दिवसाचं नियोजन करत असताना मी काय केलं की बरेचसे विषय सोबत सोबत ठेवलेत म्हणजे टुगेदर. जसं इकॉनॉमी आणि जिओग्राफी म्हणजे अर्थशास्त्र आणि भूगोल एकत्र एक 10 दिवसामध्ये आपल्याला फिनिश करावं लागेल. एन्व्हायरमेंटचा पार्ट आणि एन्शियंट मिडायवल इतिहास जो प्राचीन मध्ययुगीन इतिहास आहे दोघं मिळून एक 3 दिवसामध्ये आपल्याला संपवता आलं पाहिजे. जनरल सायन्स आणि पॉलिटी हे दोन एकत्र जेव्हा आपण घेतो तेव्हा
12 दिवसामध्ये टेंटेटिव्हली आपल्याला ते फिनिश करायला पाहिजे. आणि हिस्ट्री जे आहे स्पेसिफिकली फक्त मॉडर्न हिस्ट्री, समाज सुधारक, महाराष्ट्र इतिहास या सगळ्या अनुषंगाने 5 दिवसामध्ये फक्त डेडिकेटेडली हिस्ट्रीसाठी जे तर ते आपल्याला 5 दिवसामध्ये फिनिश करावं लागेल. अशा पद्धतीनं फेज 1 जी 30 दिवसांची होते. दुसरी फेज जी आहे साधारण 10 दिवसाची, याच्यामध्ये आपण प्रत्येकाला जवळपास 1-2 दिवस या अर्थानं देतोय. आता 6 विषय खरं तर प्रत्येकाला 2 दिवस येणार नाहीत, पण ते मग कुठेतरी एन्व्हायरमेंट आणि एन्शियंट मिडायवल जे त्याला 1 दिवस आणि पॉलिटीला 1 दिवस. पॉलिटीला 1 दिवस या अर्थानं की अमेंडमेंट आहेत, आर्टिकल आहेत, महत्वाचे फॅक्च्युअल पार्ट आहेत, तेवढं फक्त की कम्पॅरिझन जो चार्ट आहे, कमिशन्स आहेत वेगळे, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, तशा अर्थानं आपल्याला 1 दिवसामध्ये ते रिवाइज करता आलं पाहिजे. तर हे 10 डेजची सेकंड फेज झाली. मग आता दिवसांमध्ये जर आपण टाइम टेबल बघितलं तर 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर मध्ये आपल्याला हे इकॉनॉमी आणि जिओग्राफी संपवावं लागेल. 27 ते 29 ऑक्टोबर एन्व्हायरमेंट आणि एन्शियंट मिडायवल आहे. 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर जनरल सायन्स आणि पॉलिटी आपल्याला संपवायचंय. 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर मध्ये हिस्ट्री आपल्याला संपवायचंय. आपल्याकडे 10 दिवस उरतात. त्या 10 दिवसामध्ये आपण 16-17 नोव्हेंबरला इकॉनॉमी करूया 2 दिवस. इकॉनॉमीला थोडा वेळ दिला पाहिजे, कन्सेप्ट वगैरे पण आहेत आणि मार्क भरपूर पडतात. स्कोरिंग आहे. मागच्या वेळेस रोहितला 15 आउट ऑफ 15 मार्क होते. फॉर्च्युनेटली एखाद्या प्रश्नामध्ये लक चालतं, 15 पैकी 15 होते. मेट्रोलॉजीला सिलेक्शन पण झाले आणि रोहितचा स्कोर 137 होता पहिल्या कीने. अर्थातच आता त्यांना ठोकताळे बॅचला पण बरंच क्रेडिट त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते सोडून द्या. आपण 20 नोव्हेंबरला एन्शियंट मिडायवल एका दिवसामध्ये करतोय, एन्व्हायरमेंट आणि एन्शियंट मिडायवल. 21 आणि 22 नोव्हेंबरला आपल्याला सायन्ससाठी आपण ठेवले की 2 दिवसामध्ये जेवढा फॅक्च्युअल पार्ट आहे तो आपल्याला रिवाइज. किंवा सेकंड फेजचा तुम्ही असाही वापर करू शकता किंवा पहिल्या फेज मध्ये काय झालं की बाबा त्या दिवशी दिवाळीचा पाडवा आला किंवा भाऊबीज आली, माझा अर्धा दिवस त्याच्यात गेला, मग तो जो राहिलेला पार्ट होता विज्ञानचा तो तुम्हाला त्या जे सेकंड फेज मध्ये दिलेला वेळ त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करता येईल. त्यानंतर पॉलिटीला 23 नोव्हेंबर सांगितलं मी 1 दिवस आणि 24 आणि 25 नोव्हेंबरला हिस्ट्री खूप फॅक्च्युअल आहे आणि शेवटी ठेवल्याचा फायदा हा असतो की परीक्षा जवळ आली असताना आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी लक्षात राहतात. 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये शेवटचं जे वाचलं ते परीक्षेमध्ये आपल्याला क्लिक होतं किंवा आठवतं. तर या अनुषंगानं आपल्या 25 नोव्हेंबर पर्यंत सगळा अभ्यास जवळपास एक बंद करायचा थोडक्यामध्ये की आपल्या सबकॉन्शियस माइंडला 25 तारखेला आपलं सगळं संपलेलं आहे, आता आपण निवांत आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते जेव्हा मी टेम्परामेंटचा विषय जो असतो, विषय काय होतो माहितीये का, कधी कधी गुलटँग करणं का गरजेचं असतं. सबकॉन्शियस माइंड जो आहे ना, ऑल इज वेल वाला फंडा 3 इडियट्स वाला, तो फार गरजेचा असतो. अदरवाईज तुम्ही की अरे मला हे वाचायचं होतं, ते राहिलं असं जर तुम्ही डोक्यात ठेवून परीक्षेला गेलात की तुमचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे जे काय करायचंय ते विदिन 5 दिवस रिसर्च ठेवून फिनिश करा सगळं. ऍड ऑन ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या 5 दिवसामध्ये परत मॅनेज करता येईल. समजा वाटलं की बाबा करंटचे आपली चालू घडामोडीची बॅच आहे 12 तासामध्ये 12 महिने फास्ट 2x न म्हणा किंवा 1.5x न 7-8 तासामध्ये मी फास्ट मध्ये बघून घेतो, ते आपल्याला करता येईल, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. पण एक की शेवटी असं नको वाटायला की आता भरपूर वाचायचं राहिलंय. त्याचं जे एक सबकॉन्शियस माइंडला प्रेशर आहे ना, त्या प्रेशरनं परीक्षेमध्ये अनफोर्स्ड एरर्स म्हणा, मिस्टेक्स म्हणा आणि शेवटच्या दिवसामध्ये झोप न लागणं, सारखं टेन्शन असणं, काय वाचतोय हे न कळणं आणि ती काय म्हणतात त्याला इन्स्टॅबिलिटी जी आहे किंवा चलबिचल जी आहे मनाची आणि ती धाकधूक जी आहे की शेवटचा अटेम्प्ट, परीक्षा आता नाही झालं तर काय होईल, हे सगळं त्या विशेष सायकल मध्ये जातं. एकानं दुसऱ्यानं तिसऱ्यानं चौथं आणि मग ते आपण कुठेतरी त्याच्यामध्ये अडकतो. त्यामुळं असं ठरवा की 25 नोव्हेंबर नंतर निवांत, लिटरली या शब्दामध्ये निवांत, काय चालू आहे बाबा, निवांत चालू आहे. तर ते जे काय करायचं ते एकदम रिलॅक्स पद्धतीनं. आणि शेवटी काय आहे की ब्रेन जो आहे ना त्याला हँग करू नका. थोडक्यात मोबाईल कसा तापला की गरम होतो, हँग होतो. शेवटी थोडं रिलॅक्स ठेवा, त्याला स्वतः एक प्रोसेसिंग करू द्या. आणि परीक्षेच्या दिवशी पण खूप जास्त गोष्टी वाचू नका, त्याला खूप जास्त एंगेज करू नका. जेवढी मेमरी शिल्लक राहील तेवढं परफॉर्मन्स, ज्याला आपण म्हणतोय काय असतं तो मोबाईलच्या भाषेमध्ये कुठला तरी रिफ्रेश रेट का काहीतरी म्हणतात, तो चांगला असतो. तसंच पेपरमध्ये पण जेवढं फ्री फ्रँक तुम्ही जाणार तेवढा तुम्हाला अचानक भयानक आलेल्या प्रश्नांना, अननोन प्रश्नांना टॅकल करायला, लॉजिक लावायला, ठोकताळे वापरायला जास्त वेळ मिळणार, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता याच्यामध्ये तर सर करंट बद्दल काहीच बोललेलं नाहीये, राईट. तर करंटचा जो विषय आहे, तर करंटचा एकच विषय असा आहे की डेलीचे डेली करंट आपल्याला करायचंय. डेलीचे डेली कधी करा, मला असं वाटतं की दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास, रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास. जे मी कंबाईनला मॅथ रिजनिंगच्या बाबतीत सांगतो ते राज्यसेवेला करंटच्या बाबतीमध्ये आपण करू शकतो. कारण करंट थोडं इंटरेस्टिंग असतं, वाचायला पण बरं वाटतं. जेवणानंतर थोडी झोप आलेली असते, गुंगी आलेली असते, माणूस तेवढं प्रोडक्टिव्हली काही काम करत नाही.
त्या वेळेमध्ये तुम्ही करंट डेली आपल्याला करायचंय. अजून डेली आपल्याला काय करायचं तर P2P जे आहे, प्रॅक्टिस टू पर्सिस्टचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला डेलीच्या बेसिसवर सोडवायचे. याच्या व्यतिरिक्त अजून सगळ्यात महत्वाचं डेली काय करायचं आपल्याला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचे. पीवायक्यू कुठले बघायचे, राज्यसेवेचे तुमच्या तोंडपाठ झाले असतील नो डाऊट. काय करा, 2011 ते 2023 मधले किंवा लेटेस्ट मागच्या 5 वर्षातले 21,000 मधले किंवा लेटेस्ट इतर एमपीएससीने कंडक्ट केलेल्या परीक्षा, जसं समाज कल्याणची परीक्षा आहे, इतर परीक्षेचे त्या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा. एवढेही सोडून झाले असतील तर अजून नॉर्थ पीसीएसच्या ज्या एक्झाम असतात, यूपीपीएससी, बिहार पीएससी, राजस्थान, गुजरात, तिकडचे पण प्रश्न तुम्ही सोडू शकता. जीएसचे, सायन्सचे पर्टिक्युलरली जास्त रिफ्लेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डेलीचे डेली करणं, प्रॅक्टिस टू पर्सिस्टचे प्रश्न डेलीचे डेली सोडवणं, करंट अफेअर्स डेली करणं, सोबत 2 जीएसचे विषय, अशा पद्धतीने आपण प्लॅन करत आहोत. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न असतो, सर मॉक टेस्ट द्याव्या का, टेस्ट सिरीज लावावी का? माझा स्पष्ट म्हणणं आहे, जे वेटरन्स आहेत, ज्यांच्या सिली मिस्टेक्स होत नाहीत, ज्यांना त्यांची पातळी काय, किती खोलात, किती पाण्यात, कुठं डोक्यापर्यंत सगळं आलंय, ज्यांना कळते, त्यांना टेस्ट सिरीज लावायची गरज नाही. पण जे नवीन आहेत, नवीन म्हणजे मागच्या 1-2 वर्षापासून 3 वर्षापासून तयारी करतायत, ज्यांच्या छोट्या छोट्या सिली मिस्टेक्स ज्याला म्हणतात किंवा अनफोर्स्ड एरर्स पेपरमध्ये होतात, त्या लोकांनी 4-5 मॉक टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह सोडवायला काही हरकत नाही. 4 तरी कमीत कमी सोडवायला काही हरकत नाही, की दर आठवड्याला एक किंवा 4-5 दिवसाला त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करायला तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. शेवटच्या 8-10 दिवसामध्ये कुठलीच इव्हन प्रॅक्टिस टू पर्सिस्टचे प्रश्न पण सोडवू नका शेवटच्या 8 दिवसामध्ये. कारण काय होतं की आपण जरी म्हटलं, मी आता खूप म्हटलं की आयोगाला धरूनच आहेत, तरी थोडासा फरक राहतो आणि मग तो अप्रोच आपला कंटिन्यू व्हायला नको म्हणून शेवटच्या 8 दिवसामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त एमपीएससीचे प्रश्न, एमपीएससीचा फॉन्ट, एमपीएससीचे ते इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन, तो सगळा फील आपल्याला इतका आला पाहिजे ना, 1 डिसेंबरचा पेपर काहीतरी नवीन आहे असं अजिबात वाटलं नाही पाहिजे. राईट, हे झालं. त्यानंतर लास्ट 5 दिवस मध्ये मी जे सांगितलं होतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, राज्यसेवेचे पेपर जर पाठ झाले असतील, सरळ दुसरा कुठलाही पेपर घ्या, समाज कल्याणचा पेपर घ्या, तो सोडून बघा. जेणेकरून काय होईल की तुमची त्या पेपरला क्लासिकल कंडिशनिंग होईल आणि तुम्ही युज टू व्हाल. 1 डिसेंबरचा पेपर काही वेगळा राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी नेहमी सांगत आलोय, टेम्परामेंटवर काम करा. शेवटचा अटेम्प्ट, अभिनय तो कभी नाही भावा, एवढी मोठी ऍड, सगळं यांना इतकं प्रेशर देताना तुम्ही स्वतःला, तुम्ही प्रोसेसमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स तयार करतात. त्यामुळे कीप इट सिम्पल. जे ठरवलंय तेवढं करायचंय, व्यवस्थित करायचंय, पुढच्या पुढे बघू. मला 100% अभ्यासात द्यायचंय, प्रिपरेशन मध्ये द्यायचंय, प्रोसेसमध्ये द्यायचंय. आय एम नॉट वरीड ऍट ऑल अबाउट एंड बद्दल आपल्याला आता विचार करायचा नाही. जागा किती, कट ऑफ किती, पेपर अवघड, पेपर सोपा, फॉरगेट अबाउट इट. सध्या मी ठरवलं टार्गेट, दिवसाचं टार्गेट, आवरली टार्गेट, ते फिनिश केलं, रिवाइज केलं. मी विज्ञानसाठी हे ठरलं होतं, मी सायन्ससाठी ते ठरलं होतं, हे आपण केलं. आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक काम करा की बऱ्याच लोकांचं अजून काय की तळ्यात मळ्यात चालू आहे, याच्यासाठी हे वाचू का, त्याच्यासाठी ते वाचू का. एखाद दिवस इथून पुढे, आजची रात्र किंवा उद्याचा एक दुपारनंतरचा वेळ जाऊ द्या, पण प्रत्येक टॉपिक साठी काय करायचं हे कन्सल्टेट करून ठेवा. म्हणजे विज्ञानचा मी एक टॉपिक ठेवला, फॉर एक्झाम्पल हेल्थ अँड हायजीन, त्याच्या पुढे लिहून ठेवा कशातून काय, इव्हन पेज नंबर पण लिहून ठेवा. लुसेंट पेज नंबर 12 ते पेज नंबर 23, किंवा जे ठरलं स्टेट बोर्ड पेज नंबर 152 ते 157, असं जे तिथं पुढे लिहून ठेवा. म्हणजे जेव्हा तो आपल्याला टॉपिक घ्यायचा तेव्हा धांदल उडायला नको. अरे कशातून करू, अरे माझं पुस्तक मी तुला रिव्हिजनला दिलं होतं तर तू वापसच दिलं नाही अजून, अरे माझं रूमवरच राहिलंय, मी तर रिडिंगला आलोय, रूम माझी बरीच दूर आहे, असं नको. उद्या जे काय आपल्याला करायचं ऑलरेडी रात्री बॅग मध्ये टाकून ठेवलं, सकाळी उठलो, फ्रेश बॅग उचलली, रिडिंगला गेलो, जे ठरलो त्या पद्धतीने अभ्यास केला. कन्सोलिडेशन आणि ऍडहरन्स टू दॅट, म्हणजे जे काय आपले सोर्सेस आहेत त्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचं. मी जर हे याच्यातून ठरवलं ना, त्याच्यातूनच करायचं. पुढे ब्रह्मदेव जरी आला म्हणला हे लय इम्पॉर्टंट, याच्यातून पेपर येणार आहे, तरीही आपल्याला ते करायचं नाही. याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक, करंट अफेअर्स शेवटच्या दिवशीपर्यंत नवीन करू शकता, त्याच्याबद्दल काही नाहीये. फक्त बेसिक जो पार्ट आहे, जो बेसिक कोर जे आहे, त्याच्यामध्ये मात्र शेवटी सोर्सेस बदलू नयेत. जर थोडं असं वाटत असेल की काही इन्सफिशियंट आहे, इट डझंट मॅटर अ लॉट. सर्टेन लेवलच्या वर कंटेंटचा जास्त रोल उरत नाही, हे मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. चेतनला मागच्या वेळेस पहिल्या आन्सर की 152 मार्क होते, 157 वाले एक जण 23 ला सिलेक्ट आहे ह्यावेळेस, 137 रोहितला होते, वैभवला 127 होते, विशाल चितळे, बरेच जण जे 23 ला लिस्ट मध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्ट झाले. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की सर्टेन लेवलच्या वर अभ्यास झाल्यानंतर राईट लॉजिकल अप्रोच किंवा ठोकताळे किंवा जे काही तुमचे लॉजिकल थिंकिंग असतं त्याचा रोल खूप जास्त आहे. 120+ मार्कांमध्ये 120+ हा बेस आहे जो अभ्यासानं किंवा कंटेंटनं तुम्हाला मिळू शकतो. त्याच्या पुढचे मार्क जे आहेत
मॅक्झिमम वेळेला अप्रोच न किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून जे काही स्किल डेव्हलप होतं त्या स्किलचा भाग आहे. अदरवाईज सोर्सेस जवळपास सारखे असतात, सगळेजण तशाच पद्धतीने अभ्यास करतात, कोणी फार कमी करतं कोणी जास्त, असा होत नाही. मी सिरियस कॅन्डिडेट बद्दल बोलतोय. काही एमपीएससी हॉबीवाले आहेत ते फक्त एंटरटेनमेंटसाठी येतात, त्यांना कॉम्पिटिशन मध्ये कन्सिडर करायचं नसतं. राईट, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला या गोष्टी पण करायच्या आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला एकदम महत्वाची की आहे, जे मी नेहमी वाक्य बोलतो की आता या वेळेला विनाकारण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. परीक्षा पोस्टपोन होईल, परीक्षेत हे होईल, पेपर नवीन येईल, पेपर अमुक धमुक, नाहीतर रडायला माणूस सापडणार नाही. हे वाक्य मी परत एकदा रिपीट करतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी नेहमी सांगत आलो ते की आपण जे करतोय ते नीट करा, व्यवस्थित करा, समजून उमजून करा, घाई करू नका, पाठांतराच्या मागे लागू नका, त्याच्यावरचा प्रश्न चुकू देऊ नका. तुम्ही 100% पास होता. प्रॉब्लेम फेल होणाऱ्यांचा हा असतो, एखादा बेसिक मधला कोर मधला येणारा प्रश्न सिली मिस्टेक्स न म्हणा, कोणी धक्का मारल्यानं म्हणा किंवा कोणी क्लासमध्ये ओरडल्यानं म्हणा, तो तुमचा चुकत असतो. आणि तोच प्रश्न जो असतो 1 मार्क, अर्धा मार्क, 1.5 मार्क, 2 मार्क, 2.25 मार्कांना तुम्हाला त्या कट ऑफच्या लाईनच्या मागे फेकत असतो. त्यामुळं जे करतोय ते चांगलं करायचं, व्यवस्थित करायचं, समजून उमजून करायचं, त्यातला प्रश्न चुकू द्यायचा नाही, 100% पास होता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदम सर्वात महत्वाची जी काय मी सांगत आलोय, त्या 2 तासाची तयारी चांगली करा. 2 तासामध्ये फुल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकदम असं एकाग्र होऊन पेपर सोडवणे, अलर्ट राहून. अलर्टनेस हा कशासाठी माहिती का, कशातला प्रश्न आहे, काय विचारलाय, ऑप्शन्स काय दिलेत, पर्याय कसे आहेत, प्रश्नामध्ये नेमकी काही हिंट मिळते का, उत्तरामध्ये काही हिंट आहे का, आपला पेपर किती सोडून झालाय, किती वेळ राहिला, हा अलर्टनेस फार गरजेचा आहे. अटेंटिव्हनेस पेपर सोडवत असताना की कुठल्या सेक्शन मध्ये आहे. जसं मी राईट लॉजिकल अप्रोचनं 23चा पेपर डिस्कस करताना सांगितलं, पॉलिटीचे 2 प्रश्न सेम पद्धतीनं कट कॉपी पेस्ट केले की तिसरं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये कुठलं तरी एक्स्ट्रीम वर्ड वापरला, तिसरं वाक्य चुकवलंय, असे 2 प्रश्न. करंटमध्ये सेम पद्धतीनं 2 प्रश्न. अशा वेळेस जर काही येत नसेल तर त्या पेपरचा जो ट्रेंड आहे तो तुम्ही तिथं फॉलो करा. म्हणून आपण ती नवीन सब्जेक्ट वाईज अप्रोच बॅच जी आणली ना, ती 2023च्या पेपरचं जे एक्सप्लेनेशन केलंय त्याचं आउटकम किंवा त्याचं आउटपुट म्हणजे सब्जेक्ट वाईज अप्रोच बॅच आहे. त्याच्यानंतर गिव्हिंग 100% टू ईच अँड एव्हरी क्वेश्चन. प्रॉब्लेम हा होतो 10, 15, 20, 25 प्रश्न फुल कॉन्सन्ट्रेशन आपण सोडवतो, नंतर काय होतं काय माहित नाही, माणसाची इतकी धांदल उडते, इतकं माणूस चंचल होऊन जातो की सिंपल गोष्टी वाचताना चुका करतो, प्रश्नाचं उत्तर चुकीचं टिक करतो. घरी आल्यानंतर किंवा आन्सर केल्यानंतर कळतं अरे हे तर असं विचारलं होतं, मला हे वाटलं. वाटण्यामध्ये लोकांचे इतके भांडणं होतात, शेतीच्या वाटण्यामध्ये पण भांडणं होतात, प्रॉपर्टी वाटण्यामध्ये. तर तुम्ही स्वतःहून काही वाटून घेऊ नका, हे असं असेल तर तसं असेल. जे दिलंय तेच इमॅजिन करा, जे दिलंय तेच माना आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. विनाकारण अज्युम करू नका आणि स्वतःचे काही जे काय प्रिज्युडायसेस असतात, त्याला पूर्वग्रह म्हणतो, ते त्या पेपरमध्ये लादू नका. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं, जिथे जिथे आपल्याला प्रश्न नॉर्मली कंटेंट नॉलेज न सुटणार नाही त्या ठिकाणी लॉजिकल थिंकिंगचा विचार करा. काहीच कळलं नाही, सरळ ठोकताळे वापरा. मॅक्झिमम अटेम्प्ट करणं इज मस्ट, कारण काही प्रश्न कॅन्सल होतात, काही प्रश्नांचे उत्तर चेंज होतात. 152 वाला 147 वर कधी येतो आपल्याला कळत नाही, 105 वाला 98 वर कधी येतो आपल्याला कळत नाही, 98 वाला 107 वर कधी जातो आपल्याला कळत नाही. त्यामुळे थोडंसं एक रिस्क घेऊन क्वेश्चन जास्त अटेम्प्ट करा. अटेम्प्ट करण्यामध्ये तुम्हाला ठोकताळ्यांचा खूप जास्त फायदा होईल. राहिला प्रश्न सीसॅटचा, खूप लोक नवीन आहेत, सीसॅट बद्दल एक थोडीशी भीती आहे. भीती बाळगण्याची अजिबात काळजी करू नका. एखाद दुसरा पेपर रविवार बघून सोडवा, त्यात जर तुम्हाला 100+ मार्क आले तर यू डोंट हॅव टू वरी ॲट ऑल. ज्यांना असं वाटतं की काही एरियाजमध्ये मला सीसॅटचं काम करायचं आहे, अर्धा पाऊण तास कधीतरी थोडंफार त्या टॉपिक्सवर काम करा, अदरवाईज तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येणार नाही. डिसिजन मेकिंगच्या 12.5 पैकी 10 मार्क पडण्यासाठी आपला 10च मिनिटाचा युट्यूबवर एक व्हिडिओ आहे डिसिजन मेकिंगचा, तेवढा बघा. कमीत कमी 10 मार्क मागच्या वर्षी खूप जणांना, त्याच्या आधी पण 12.5 पण पडलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं अजून व्हॉट नॉट टू डू, काय करू नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं आधी सांगितलं, नवीन सोर्सेसच्या जास्त मागे लागू नका. फक्त ऍड ऑन गोष्ट आहे, जसं आपण इकॉनॉमिक P2P मध्ये शेवटी खूप ऍडिशनल गोष्टी दिल्या, ज्याच्यावर डायरेक्ट एमपीएससीनं जो सोर्स वापरलाय क्वेश्चन सेट करायला तो आपल्याला सापडलाय. आणि मग त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या 24 मध्ये पेपरला येऊ शकतात त्या आपण करतोय, त्या गोष्टी करायला काही हरकत नाही. दुसरं,
काही ऍडिशनल जे म्हणलं ओके आहे. करंट अफेअर्स ऍडिशन ओके आहे. याच्या व्यतिरिक्त अजून फार काही 120+ स्कोअर करायला लागत नाही. सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन व्यवस्थित वाचणे, कारण एमपीएससी मध्ये प्रश्न अवघड असतो, पर्याय सोपे असतात. त्यामुळे उघडा डोळे, बघा नीट आणि तुमचं 100% देऊन पेपर सोडवा. थोडी प्रोसेस एन्जॉय करा. अननेसेसरी बर्डन मध्ये, प्रेशर मध्ये येऊ नका. हसत खेळत अभ्यास करा, हसत खेळत पेपर सोडवा. तुमचं 100% दिलं की तुमच्या कॅपॅसिटीनुसार, कॅपॅबिलिटीनुसार तुम्हाला मार्क हे मिळतात. राईट. थँक्यू व्हेरी मच. आणि बाकी इतर डिटेलसाठी जे काय आपलं युट्यूब चॅनल आहे एमपीएससी मेड सिम्पल, किंवा जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. जे काही छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात परीक्षे संदर्भामध्ये, करंट अफेअर्स कधीपर्यंत करायचं काय, त्या मी तिथे सांगत असतो. करंट अफेअर्सचा आता आलाच विषय, तर करंट अफेअर्स जे आहे राज्यसेवेसाठी मला असं वाटतं की कमीत कमी एक जानेवारी 2023 ते आपल्याला फेब्रुवारी 2024 पर्यंत करायला पाहिजे. ऍटलिस्ट एक 14 महिन्यांचं तरी. बाकी कंबाईनचा आपण विषय नंतर चर्चा करूया. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.